सर्वांना नमस्कार. मागील 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या मातृसत्ताक आई एकविरेला वंदन करतो आणि या एकविरा आईचा जो इतिहास आहे आणि एकविरा पुत्र आगरी कोळी भंडारी कराडी यांनी हुंडा न घेण्याची मातृसत्ताक परंपरा या अपरांत प्रदेशात कोकणात जपली आणि या परंपरेतून या भागामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आईला देवापेक्षा मोठा मान दिला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या भागातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी फार मोठं काम या रायगड जिल्ह्यात केलं. त्यांच्याबरोबर नारायण नागू पाटील यांनी आमचा जमिनींचा संघर्ष ते केला. त्याच्यानंतर लोकनेते दत्ता पाटील ज्यांनी सेज विरुद्ध संघर्ष केला. दिबा पाटील यांनी जमिनीचा संघर्ष केला आणि मानवी हक्कांच्या हा संघर्षाचा इतिहास इथे मांडत असताना मला आज दुपारी जाणवते की प्रचंड ऊन इथे वाढलेलं आहे आणि इथलं तापमान सुद्धा खूप वाढलेलं आहे आणि या तापमानातच मागे उष्माघाताचे अनेक बळी खारघरला गेले आणि अनेक जणांचे मृत्यू आज आपल्या आजूबाजूला होतात. यातच आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि भाऊ पत्रकार सागर राजे ज्यांचं प्रभात पर्व चॅनल आणि या प्रभात पर्व चॅनलनेच इथल्या भूमिपुत्रांच्या गावठाण चळवळीला असेल, दिबा पाटलांच्या आंदोलनाला असेल प्रचंड असं ताकद दिली आणि त्यांचे वडील काल परवा याच उष्माघाताच्या ह्या वातावरणामध्ये निवर्तलेले आहेत. त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली आपल्या सगळ्या समाजातर्फे मी अर्पण करतो आणि सागर राजेंना आम्ही सगळेजण आपल्या दुःखात सहभागी आहोत अशा प्रकारचं भाऊ म्हणून अभिवचन देतो आणि निश्चितच त्यांच्या बाबांचा जो कामगार नेता म्हणून हा जो संघर्ष आहे त्यांच्याविषयी खरं म्हणजे पुस्तकं यायला पाहिजेत. इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि कुठेही प्रसिद्धीचा त्यांना हव्यास नव्हता. अत्यंत साधेपणाने कामगार नेते म्हणून अनेक कामगारांच्या केस अगदी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ते लढलेत आणि कामगारांना योग्य तो पगार मिळावा आणि अत्यंत गरीब कामगार आहेत, लोक आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात MIDCत म्हणून त्यांनी इतक्या लोकांना नोकऱ्या लावल्या पण त्याचं कुठे बातमी त्यांनी छापून आणली नाही किंवा त्याचा प्रोपोगंडा केला नाही. असा साधा व्यक्ती ज्यांना मी त्यांचा मृत्यू व्हायच्या अगोदर काहीच दिवस बोललो होतो की आपलं चरित्र बाबा आपण लिहावं, परंतु मला असं अपेक्षाच नव्हती की असं त्यांचं मरण येईल आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर आमचे मित्र मुंबईचे नगरसेवक मनोजभाई संसारे यांचा सुद्धा मृत्यू झाला. ते सुद्धा असेच आगरी कोळी समाजासाठी काम करणारे ग्रस्त होते आणि आजच्या या अत्यंत कडक उन्हात या सगळ्या माझ्या जवळचे माझे लोक सोडून गेलेले असताना कडक उन्हात इथे बसलेलो आहे आणि त्यामध्ये त्या कडक उन्हात जे जाणवते ते तुम्हाला सांगतो की माझ्या बाजूला पाठीमागं अत्यंत हिरवीगार अक्षी वृक्षवेली आहेत आणि कोकिळ पक्षाचा आवाज आपण ऐकत असाल, कोंबड्याचा आवाज ऐकत असाल, अशा ह्या रम्य ठिकाणी मी इथे आलोय. मी नवी मुंबईत राहायचो आणि नवी मुंबईत राहत असताना तिथे मला माझ्या जीवनात शिक्षक असताना घर घेता आलं नाही आणि हे जे दुःख आहे म्हणजे अलिबाग मधला आगरी नवी मुंबईत येतो आणि त्याला स्वतःचं घर घेता न येणं शिक्षक असलेल्या शिकलेल्या माणसाला याचं चिंतन मी जेव्हा केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये सामान्य कष्टकरी माणसाला घर घेणं का अवघड झालं. या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला या सगळ्या प्रश्नावर अंतर्मुख व्हायला लागलं आणि मग माझ्या लक्षात आलं की या भागातल्या जमिनींना प्रचंड भाव आलेला आणि ह्या जमिनी धनदांडग्या लोकांनी बिल्डरांनी घेतल्यामुळे ते जेव्हा हे फ्लॅट विकतात तेव्हा त्या गरिबाला 20-20 वर्ष ते हप्ते भरण्यात जातात आणि हा संघर्षातून मला कळलं की माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचं काय आहे. तर त्याला सुखी करणारं आता हे बघा कोंबडा सुद्धा हरवला. सुखी करणारं जे पृथ्वीवरचं जे निसर्गाचं अस्तित्व आहे त्यामध्ये झाडे, वेली, पशु, पक्षी आणि घर हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांच्या संघर्षाचा जीवनाचा माझ्या जीवनावर प्रचंड परिणाम झाला. कारण त्यांनी जो संघर्ष केला तो इथल्या आगरी कोळ्यांचं अस्तित्व राखण्यासाठी. याचबरोबर लोकनेते दत्ता पाटील यांनी सेज विरुद्ध संघर्ष केला. सेजसाठी 50,000च्या वर एकर जमिनी त्या 2005 ला घेतल्या गेल्या. त्या जमिनीमध्ये आज काही नाही, भिंती घालून त्या जमिनी तशाच पडलेल्या आहेत आणि त्याचा संघर्ष सुद्धा दत्ता पाटलांनी केला. आणि आज ह्या जमिनी रिकाम्या असताना नवी मुंबईतली 95 गावं अनधिकृत ठरवणारी यंत्रणा आपल्याकडे आहे
या यंत्रणा गावठाणातली घरं ही सिडकोच्या जमिनीवर आहेत म्हणून अतिक्रमण आहेत म्हणून ती पाडा, अशा प्रकारच्या जनहित याचिका राजीव मिश्रांसारखे वकील टाकतात. आणि ह्या याचिका येत असताना न्यायालय एकच बाजू ऐकतं, ती म्हणजे सिडकोची जमीन. परंतु ह्या सिडकोच्या जमिनी म्हणजे तरी काय? तर सिडकोला सगळ्या जमिनी 1970ला इथल्या आगरी कोळ्यांनीच दिल्या. मग आज गावातल्या जमिनी आमच्या आहेत आणि त्याच्यावर असलेली घरं अनधिकृत आहेत, अतिक्रमण आहेत, अशा प्रकारची याचिका बाहेरून आलेले वकील टाकत असतील, तर न्यायालयाला दुसरी बाजू म्हणजे आमच्या भूमिपुत्रांची बाजू सांगण्याची पण गरज आहे. ही गोष्ट आमच्या सगळ्या चळवळी विसरलेल्या आहेत. आणि म्हणूनच मुंबईतल्या माझ्या जीवनातल्या संघर्षांनी मला अ, लोकनेते दिबा पाटील, लोकनेते दत्ता पाटील आणि नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या सागरपुत्रांना, आरमारी, आगरी, कोळी, माळी, भंडाऱ्यांना अ, आरमार उभं करून देणारं, नवीन गावं वसवणारं आणि शेतजमिनी देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष जास्त महत्वाचे वाटले. आणि म्हणूनच काही लोकांना असं वाटतं की आज देशात धार्मिक ध्रुवीकरण होत असताना राजाराम पाटील हे गावठाण गावठाण काय करतात. तर मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना त्यांचा निवारा हा अत्यंत महत्वाचा असतो. आणि हे निसर्ग सत्य असताना म्हणजे आता पक्षी त्याला साथ देतात, हे काही कृत्रिम आवाज नाहीत. मला वाटतं, मला तर पक्ष्यांची भाषा येत नाही, पण पक्ष्यांना ही मी बोलतोय ती भाषा समजत असावी. आणि म्हणून पृथ्वीवरच्या जगण्याला घर, त्याला व्यवसायासाठी जमीन ही अत्यंत महत्वाची असते. हे जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचा विसर देशाला पडलेला दिसतो. आणि म्हणून माणसामधले भेद आणि त्या भेदांचा उपयोग करून, भीती निर्माण करून समाजामध्ये जी दहशत आणि दंगलीचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे आपल्याला माहित आहे की मणिपूरमध्ये हिंसा भडकलेली आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये वाद झालेला आहे की देवाच्या दारी उभा क्षणभरी, असं संतांनी सांगितलं. पण देवाच्या दारामध्ये तो उभा राहणारा कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, पशु पक्षी आहे, हे विचार न करता देव ही माऊली आहे असा खरा धर्माचा विचार बाजूला पडून या मंदिरामध्ये फक्त हिंदूंनीच प्रवेश केला पाहिजे आणि हिंदूंमधले ब्राह्मणच त्या मंदिराचे मालक आहेत, अशा प्रकारची विचारधारा दृढ होत असताना आदरणीय मनसेचे नेते राज ठाकरे यांनी जे स्टेटमेंट केले ते अत्यंत महत्वाचं आहे. एखादा माणूस दुसऱ्या धर्माचा आला तर देव आणि धर्म भ्रष्ट होत नसतो. उलट धर्म हा मोठा होत असतो, अनेक माणसांना आधार देत, अनेक जाती धर्माच्या माणसांना प्रेम देत, करुणा देत तो धर्म मोठा होत असतो. द्वेषावर आधारलेला कुठलाच धर्म मोठा होत नाही. आणि म्हणूनच या द्वेषापोटीच जी भांडणं जगभरात झाली ती टाळण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेलं नवीन प्रकारचं तत्वज्ञान आम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मी ज्या उरण शहरात राहतो, त्या उरण शहराचं वैशिष्ट्य आहे की या शहराच्या समुद्रकिनारी पीरवाडी दर्गा म्हणून खूप जुना दर्गा, हजारो वर्षांची परंपरा असलेला दर्गा इथे आहे. 1935चं चर्च आहे, पोर्तुगीज इथे ज्यावेळी आले उरणमध्ये त्यांनी बांधलेलं चर्च आहे. आणि 2000 वर्ष, ह्या सगळ्यात जुनं 2000 वर्षापूर्वीचं एकविरेचं मंदिर सुद्धा आहे, जे दगडामध्ये किंवा डोंगरामध्ये कोरलेलं आहे. आणि अशा सर्व धर्मियांची निवासस्थाने इथे एकत्र आहेत आणि अत्यंत गुण्यागोविंदाने मुस्लिम, ईस्ट इंडियन, ख्रिश्चन, हिंदू, आगरी कोळी आणि सगळे मागासवर्गीय लोक या उरण शहरात राहतात. आणि त्यांचं जे धार्मिक आणि सहिष्णुता आहे, ऐक्य आहे, त्याचा मला आदर आहे. आणि म्हणूनच उरणमधल्या उरण असेल, पनवेल असेल, इथे दिबा पाटलांनी जो संघर्ष केला तो संघर्ष राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. आणि तो संघर्ष दोन नेत्यांनी केलेला आहे. एक आहे दिबा पाटील, यांनी 12.5% तत्वाचा उदय इथे निर्माण केला आणि त्याचं राष्ट्रीय कायद्यात रूपांतर झालं. तो कायदा आहे भूसंपादन कायदा 2013. आणि याचबरोबर सेज विरोधी संघर्ष, कर लो दुनिया मुठ्ठी में, असं जेव्हा रिलायन्सचे अंबानी बोलत होते त्यावेळी दत्ता पाटील इथे उभे राहिले आणि त्यांनी जो संघर्ष उभा केला त्यामध्ये सेज अहिंसक आंदोलनाने थांबवला गेला. तरी सुद्धा 50,000 एकरच्या वर जमिनी सेजला गेलेल्या आहेत. आणि आज उरणला 800 एकरला नोटीस पुन्हा लागलेल्या आहेत. परवाच इथलं उरणमधली 3 गावं आहेत, त्या 3 गावांच्या जमिनी आम्हाला लॉजिस्टिक्ससाठी पाहिजेत म्हणून अदानींनी मागणी नोंदवली. आणि अदानीच्या मागणीसाठी इथले आमदार, इथले पालकमंत्री, इथले मुख्यमंत्री काम करतायत. परंतु रायगडची लूट किती करायची, मुंबईची लूट किती करायची, याला काही मर्यादा आहेत. आणि म्हणून मुंबईचे भूमिपुत्र म्हणून आगरी, कोळी, माळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी या सगळ्या लोकांचं एक आंदोलन इथे असावं. आता हे आंदोलन सरकारच्या विरोधी नाही किंवा कोणाच्याही विरोधी नाही, तर
आमचं जे अस्तित्व आहे, आमची जी गावठाण आहेत, आमचे जे व्यवसाय ते टिकावं म्हणून सकारात्मक लढा आहे, जो गावठाण जमीन हक्कांचा लढा आहे, तो आम्ही सुरू केला आणि 2015ला मुंबईच्या सगळ्या गावठाणांना एसआरए घोषित केल्यानंतर गलिच्छ वस्त्या घोषित केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, की ज्या मुंबईने या सगळ्या 2000 वर्षापासून या इथे अनेक आलेल्या जाती धर्माच्या लोकांना, म्हणजे इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, या परक्या लोकांना सुद्धा सामावून घेतलं आणि भारतातल्या लोकांना सुद्धा सामावून घेतलं आणि म्हणून ज्या देशामध्ये सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी मुंबई झाली, याचं कारण आहे आगरी, कोळी, भंडारी या ईस्ट इंडियन यांचा मातृसत्ताक, स्त्रियांना अधिकार देणारा विचार. आणि म्हणून एकविरा विचार हा मातृसत्ताक विचार आहे. जिथे आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक अधिकार स्त्रियांना दिले जातात. त्यामध्ये धार्मिक अधिकारांमध्ये धवलारीण, विधवा स्त्री इथली धवलारीण होऊ शकते. अशा प्रकारच्या विधवा स्त्रियांना पवित्र ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश नाकारणारे धर्ममार्तंड इथे आहेत. मुस्लिम बांधवांना प्रवेश नाकारणारे धर्ममार्तंड आहेत. परंतु या कोकणाचं जे सत्य आहे ते आपण समजून बघितलं पाहिजे. कोकणातल्या केळशीच्या याकूत बाबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु म्हणलेलं आहे. अलिबागमध्ये अलीशाह बाबा या मुस्लिम मौलवींना कान्होजी आंग्र्यांनी आपलं गुरु म्हणलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे आंतरधर्मीय आदर जो आहे, त्यांचं जे मन आहे, ते इथे हिंदुत्ववादी सांगत नाहीत आणि म्हणून अशा घोषणा करतात, की मंदिरं ही जणू काही एकट्या कट्टरवादी ब्राह्मणांच्या मालकीची ठिकाण आहेत. परंतु ब्राह्मण या हिंदू धर्माचे मालकच नाहीत. तर आम्ही सगळेजण म्हणजे मागासवर्गीय सुद्धा या धर्माचे मालक आहोत. किंबहुना इथली सगळी मंदिरं, इथली सगळी देवालय, इथल्या लेण्या सुद्धा 2000 वर्षापूर्वीच्या आम्हीच कोरलेल्या आहेत. त्याच्यामुळे केवळ पुजारी झाले आणि म्हणून मंदिराचे मालक झाले ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून एकविरा देवस्थानामध्ये पुजारी असलेले लोक आज ट्रस्टी होऊन तिथले 75% पैसे खातात. याविषयी मागे मी आवाज उठवला, चॅरिटी कमिशनर पत्र लिहिलं आणि सांगितलं, की मंदिरामध्ये आईला मानणारा, साधं फूल सुद्धा आईला अर्पण करणारा हा त्या मंदिर व्यवस्थापनाचा मालक असला पाहिजे. नव्या लोकशाहीने आम्हाला हे अधिकार दिले. मंदिरांचे मालक हे ब्राह्मण असतात. अशा प्रकारची वक्तव्य काही धर्ममार्तंड करतात. अगदी त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा विरोध केला. तुमचा तो अधिकार असं नाही असं सांगितलं. राज ठाकरेंनी त्यांना जे उत्तर दिलेलं आहे, की तिथले गावकरी त्र्यंबकेश्वराचे याचा निर्णय घेतील आणि मुस्लिम माणसांनी पायरीवर येऊन आदराने त्या त्र्यंबकेश्वराला धूप वाहणं ह्यात चुकीचं ते काय? पूर्वी अनेक गावात अशा प्रकारचे मौलवी यायचे मला आठवतं आणि ते धूप द्यायचे आणि दान घ्यायचे, झोळी भरून दान घ्यायचे. सगळेच मौलवी म्हणजे मुस्लिम साधू असतील किंवा मुस्लिम साधू असतील ते यायचे आणि याच पद्धतीने आपल्या मंत्री गणेश नाईक यांच्या दारात सुद्धा आपल्याला दर्गा दिसतो आणि त्यांच्या म्हणजे वडिलांचं नाव रामचंद्र नाईक आणि त्यांच्या वडिलांचं नाव फकीरजी नाईक आहे. रामचंद्र फकीरजी नाईक असं नाव आहे. म्हणजे इतक्या ह्या अत्यंत कल्पकतेने धार्मिक भेदभावाला बाजूला सारून एक ऐक्य साधण्याचा प्रयत्न पूर्ण कोकणामध्ये दिसतो. तसं उरणमध्ये सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि अत्यंत सुसंस्कृत असा समाज आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं ऐक्य आम्हाला इथे पाहायला मिळतं आणि म्हणूनच या ऐक्याचा उपयोग करून मुंबईतले झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे मागासवर्गीय बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, आगरी कोळी बांधव असतील, ईस्ट इंडियन ख्रिश्चन बांधव असतील, या सगळ्यांच्या जमिनीला आज 5 ते 6 कोटी रुपये भाव आल्यामुळे ती घरं अनधिकृत आहेत आणि म्हणून ती पाडा, ती गावठाणं पाडा असं सांगणारे सध्याच्या वर्तमान राजकारणामध्ये परदेशी लोक नाहीत, इंग्रज नाहीत, पोर्तुगीज नाहीत, डच नाहीत, हूण नाहीत, तर आपलेच हिंदू राज्यकर्ते आहेत. याची आठवण मी तुम्हाला करून देतो आणि म्हणून आपल्या समाजातला, आपल्या देशातला अंतर्गत जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये आगरी कोळ्यांची ही अस्तित्वाची लढाई आहे. आमची घरं जिथे आहेत, जशी आहेत, त्यामध्ये नारळ सुपारीच्या झाडं बाजूला असतील, अंगण असेल, या अंगणासहित ती घरं टिकली पाहिजेत. की विकास म्हणजे उंच उंच इमारती किंवा टॉवर बांधणं हा विकास नव्हे. न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यामध्ये उद्गार काढले, की खूप मोठे टॉवर बांधले म्हणजे विकास झाला असं नव्हे. या विकासामध्ये आपण सिमेंटची जंगलं उभी केली आणि त्याचं तापमान वाढायला लागलं आणि त्या तापमानाने आता अनेकांचे बळी चालले आहेत. लहान तानुली मुलं आहेत. ही मुलं सुद्धा आज आक्रोश करतायत. वयोवृद्ध माणसांचा मृत्यू होतोय आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये मानवता धर्म म्हणजे नक्की काय? तर मानवता धर्मामध्ये आपलं घर, आपला व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे आणि याची जाणीव जशी लोकनेते दिबा पाटलांनी दिली, दत्ता पाटलांनी दिली, त्याची जाणीव मी आपल्याला करून देत आहे. यामध्ये धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य आज सोशल मीडियावर होतात. परंतु मला सुद्धा अनुभव आहे, की माझ्या अनेक पोस्टना जे प्रतिक्रिया देतात, त्या पोस्ट करणारे जे आयडी असतात हे फेक आहेत
आणि म्हणून अत्यंत गलिच्छ अशा शिव्या सुद्धा मी सुद्धा खात असतो. आणि त्या शिव्या देणारे लोक खरं म्हणजे थेट फोन करून बोलले तर माझा नंबर पण इथे आहे, परंतु या लोकांमध्ये धाडस नसतं आणि म्हणून दुसरा कुठला फेक आयडी करून शिव्या देतात. यांचा उद्देश समाजामध्ये दंगली घडवणं असा असतो आणि ह्या दंगली घडू नयेत म्हणून अत्यंत तर्कनिष्ठ बुद्धीने आम्ही वागलं पाहिजे. लोकनेते दिबा पाटील यांचा तर्कनिष्ठ विचार म्हणजे तर्क करून आपण जाणलं पाहिजे समोरच्या माणसाचा शिवी देण्यामागचा उद्देश काय. सध्या लोकांचे वर्तमान प्रश्न काय? सध्या लोकांचे वर्तमान प्रश्न हे रोजगाराचे आहेत, व्यवसायाचे आहेत. मच्छीमारी व्यवसाय आमचा संपलेला आहे. तो संपवणारे लोक सुद्धा जे स्वतःला विकासक म्हणणारे नितीन गडकरींसारखे लोक आहेत, ज्यांनी समुद्रामध्ये कोस्टल रोड आणलेला आहे आणि या कोस्टल रोडमध्ये मच्छीमारांचा संपूर्ण व्यवसाय संपलेला आहे. त्याच्याविषयीचा आक्रोश आपल्याला दिसत नाही. आम्ही ठाण्यामध्ये हेदुटणे परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींच्या फसवणुकीची प्रकरणं बाहेर काढली. लोढा बिल्डर तिथली प्रकरणं खातोय, जमिनी खातोय आणि याविरुद्ध आवाज उठवला तर लोक त्याला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. शेतकऱ्यांना सुद्धा या जमिनी कोट्यावधी रुपयांच्या असून सुद्धा लढायला त्यांच्याकडे पैसा नाही. मग हा पैसा घेऊन समाजाने उभं राहावं अशा प्रकारची कल्पना आहे, परंतु समाज तिकडे उभा राहत नाही. लोकनेते दिबा पाटलांनी लोकवर्गणी काढूनच हे लढे उभे केले. दत्ता पाटलांनी केले, बाबासाहेब आंबेडकरांनी केले, नारायण नगुन पाटलांनी केले आणि म्हणूनच आताच्या चळवळीची मांडणी या देशामध्ये करणं गरजेचं आहे. कारण अत्यंत परीक्षेचा असा काळ आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस यांचं सरकार आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्ववाद्यांचं सरकार, हिंदू धर्मराष्ट्रासाठी आम्ही काम करतोय अशा प्रकारचा ते विचार घेऊन आलेले आहेत. मग असं असताना त्यांच्या या सरकारमध्ये हिंदूंवर अन्याय का होतो हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून हा माझा एक प्रश्न सगळ्या समाजाला आहे. आणि म्हणून ज्यावेळी मनुस्मृतीच्या काळामध्ये मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी या लोकांवर अन्याय होत होता, ज्यावेळी आगरी कोळी कराडी कुळांना इथले ब्राह्मण क्षत्रिय जे सावकार होते, खोत होते, ते जमिनी देत नव्हते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये आंदोलन केलं, अलिबागला आंदोलन केलं आणि आगरी कोळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला गुलाम करणारे परदेशातले लोक नाहीत, की इथलेच खोत सावकार आहेत, त्यांच्या विरुद्ध संघर्ष करा. आणि तो संघर्ष 1932 ला सुरू झाला आणि कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हा कायदा निर्माण झाला. परंतु या कुळ कायद्याची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यात आणि मुंबईत झाली नाही. इथल्या तहसीलदारांनी, इथल्या प्रांतांनी याच्या नोंदी घेतलेल्या नाही आणि म्हणून अशा स्थितीमध्ये अनेक गावं आहेत पण गावठाण म्हणून त्यांना महसुली मान्यता नसल्यामुळे मीरा भाईंदर सारख्या परिसरामध्ये संपूर्ण आगरी कोळ्यांची गावठाणं क्लस्टर योजना जाहीर करून नगर विकास खात्याने त्यांना बेचिराग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेणकर पाड्यातले लोक इथल्या गावठाण हक्कासाठी फार मोठा संघर्ष करतायत. तिथे 4 सभा झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण करणारी वक्तव्य सोशल मीडियावर होत आहेत. पोलिसांना आमच्या आगरी कोळी बांधवांनी याची दखल घ्यायला लावलेली आहे. पोलिसांना माझी विनंती आहे की सत्य काय हे लोकांसमोर आणा आणि लोकांसमोर सत्य आणून सत्य कळलं की जी वृत्ती आहे जी समाजामध्ये विद्वेष पसरवायला कारणीभूत आहे त्यांचा शोध घेता येईल. आणि म्हणून त्र्यंबकेश्वर मध्ये घडलेलं उदाहरण आहे, त्यामध्ये सत्य बाहेर आलं ते फार विचित्र होतं की तिथले जे मुस्लिम लोक ते मंदिरात जातच नव्हते तर ते धूप दाखवत होते. परंतु हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक आहे ते प्रतीक समोर न आणता जे भारतीय संविधानाला अपेक्षित आहे की इथे अनेक जाती धर्माचे पंथांचे लोक राहतात, विविधता हाच इथला धर्म आहे. आणि म्हणून मुंबई जी वाढलेली आहे या विविधतेला स्वीकारणारे मुंबईतले आगरी कोळी भंडारी आहेत. परंतु वाईट याचं वाटतं की आम्ही सगळ्या मुंबईला इथे स्वीकारलं, परंतु जे स्वीकारलेले त्या स्वीकारल्यानंतर आज आमचीच गावठाणं जर कोणी अनधिकृत ठरवत असेल तर त्यासाठी संघर्ष उभा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजची जी लढाई आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत मागासवर्गीयांच्या गावठाण आणि जमीन हक्कांची लढाई आहे. आणि म्हणून 85% मागास शूद्रांना जमीनच जेव्हा ह्या देशामध्ये नव्हती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात कुळ कायद्याच्या आंदोलनाच्या अगोदर, त्यानंतर कुळ कायदा निर्माण करून ती जमीन देण्याचा प्रयत्न झाला, परंतु या आंदोलनाला जो पाठिंबा इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही आणि म्हणून आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून 15% उच्चवर्णीयांनी देश व्यापलेला आहे. आणि आपल्याला ह्याची गोष्ट माहित आहे कोणाची, वामनाची. त्या वामनाने बळीराजाकडे 3 पावलं पृथ्वी दान मागितली आणि त्यांनी सगळं आकाश व्यापलं आणि पृथ्वी व्यापली. अशी जी कथानक केवळ भारतासाठी आहे, ते काय सगळ्या जगात नाही. पण याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जमिनीचे मालक धार्मिक दृष्टीने कसे झाले याची थेअरी मांडलेली आहे. आणि अशाच प्रकारचं वातावरणात ठाणे जिल्ह्यामध्ये 1800 एकरच्या वर जमिनी लोढाला खरेदी करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे असं पत्र आम्हाला सापडलं. त्याच पद्धतीने 50,000 एकर जमीन अदानी म्हणजे
रिलायन्सच्या अंबानींनी घेतलेली आहे ती तशीच पडून आज आहे. तरी सुद्धा घरं मात्र उरणची तोडायला काढायचा नोटीस सिडकोनी काढलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या उद्योगपतींकडे मुंबईमध्ये गोदरेजची जमीन आहे, पण गोदरेजच्या जमिनीवर सरकार काय करत नाही, परंतु कोळीवाडे तोडले पाहिजेत अशा प्रकारचं मांडणी सरकारची आहे. यामध्ये लोकांना जागं करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून 15% लोकांकडे देशाची जी सगळी जमीन आहे त्या जमिनींचं वाटप देशामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून भूमिहीनांना कुळ कायदा असेल किंवा जमीन मालकी हक्क असेल हे सगळे कायदे लावून जमिनी दिल्या पाहिजेत, असं संपूर्ण देशामध्ये आंदोलन पेटवणारे आदरणीय नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे नेते होते. हा राष्ट्रीय अभिमानाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर म्हणून त्यांच्या कायद्याची मांडणी त्या काळच्या विधानसभेत मुंबईच्या केली असेल, परंतु यामध्ये मुख्य लढाऊ जो समाज आहे तो रायगडचा आगरी कोळी आहे. आणि रायगडची ही परंपरा दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी चालवली. आणि आज आम्ही सगळ्या जमिनी दत्ता पाटील, दिबा पाटील गेल्यानंतर गमावून बसलेलो आहे. आज छोटंसं आंदोलन आहे ते घराचं आंदोलन आहे. आणि म्हणून उरणमध्ये आम्ही बालई हे आमचं जे गाव आहे त्या गावामध्ये जेव्हा घरं तोडायची नोटीस सिडकोनी काढल्या त्यावेळी माझ्या लक्षात आलं की सीमांकन हे मुंबईच्या गावठाण चळवळीत मी 2017ला मांडलं. 200 गावठाणं शोधली आणि तिथली सीमांकनाची चळवळ आउटर बाउंड्रीची मारली, परंतु गावासाठी लोक एकत्र यायला तयार नाहीत. आणि म्हणून मग आपलं घर तरी तुम्ही वाचवा, अख्खं गाव वाचवता येत तसे स्वतःचं घर वाचवा या संकल्पनेतून आज अनेक वृत्तपत्रात बातम्या आल्यात. बालई मधल्या लोकांनी साधारणपणे 104 लोकांनी इथे आपली घरं मोजली आणि घरांचे नकाशे तयार केले. आणि नकाशे तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायत यांना सादर करून या घराचं तरी प्रॉपर्टी कार्ड 2000 वर्षापासूनची जर आमची वस्ती याचं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळावं अशी मागणीला सुरुवात केली. आणि कालच आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, रामदास माजी समाज कल्याण विभागाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब आताचे खासदार आहेत दिल्लीतले, त्यांना मागणी केली. आदरणीय कपिल पाटील साहेब आगरी समाजाचे खासदार आहेत, त्यांना मागणी केलेली आहे. त्यांच्याकडे पंचायत राज हे खातं आहे. आणि त्याच पद्धतीने या भागातले खासदार श्रीरंग बारणे त्यांच्या विरोधात मी सुद्धा लोकसभा लढलोय, त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की उरणची जी घरं आता आहेत त्यांना आपण प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांना स्वामित्व योजना, केंद्रीय योजना असेल किंवा गावठाण हक्क योजना आहे यानुसार त्यांची मालकी निश्चित करावी, त्यांचे पंचनामे तहसीलदाराने करावे. कालच आपले जे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंत व्यक्त केली, आमचे तहसीलदारच भ्रष्ट आहेत की ज्यांनी रेतीमध्ये कमिशन खायला सुरुवात केलेली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मी विनंती करतो की मागच्या 74 वर्षात उरणमध्ये, पनवेलमध्ये, मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये जे तहसीलदार, जे जिल्हाधिकारी आले त्यांनी कधी इथल्या गावठाणांच्या घरांच्या नोंदीच घेतल्या नाही. तर ज्यामध्ये पैसे आहेत अशाच प्रकारची कामं केली. यामुळे या मुंबई परिसरात असा प्रश्न निर्माण झालाय की आगरी कोळी लोकांची घरं आहेत परंतु त्यांची सातबाऱ्याला नोंदी नाहीत, त्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे नोंद नाही, तहसीलदारांकडे नोंद नाही. मग हे जे प्रशासन आहे, महसूल प्रशासन, हे आपल्याच हिंदू बांधवांविरुद्ध असं का वागते? केवळ पैशासाठी जर असं वागत असतील तर तो त्यांचा अधर्म आहे. आणि म्हणून त्यांनी ऑफिसमध्ये येऊन या नोंदी घालाव्यात. यासाठी आम्ही पुढल्या 8 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, तलाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपूर्ण मुंबईमध्ये आमचे मनोज माशेलकर नावाचे भंडारी समाजाचे अत्यंत महान नेते आहेत की प्रचंड मोठा पैसा त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या आंदोलनासाठी लावलेला आहे. आणि ते स्वतः पुढाकार घेऊन 5 ते 6 लाख खर्च करून एक फार मोठी सभा वर्सोव्याला लावत आहेत. आणि ते सांगतात की जिथे आमची घरं आहेत त्याच्या नोंदी घ्या, कारण मागासवर्गीय म्हणून आगरी कोळी भंडाऱ्यांना जमिनी देणं हे सरकारचं काम होतं, उलट त्यांच्या जमिनी विकासासाठी घेतल्यात. आता घरांच्या जमिनी सुद्धा त्यांना नाकारलेल्या जात आहेत. आणि सुधाकर शेट्टींसारखे बिल्डर सायन कोळीवाडा तोडतायत, लोढांसारखे बिल्डर अख्ख्या ठाणे जिल्ह्याला तोडायला निघालेले आहेत. अशा स्थितीमध्ये आमचा धर्म तरी कोणता असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. मणिपूरमध्ये सुद्धा जी दंगल उसळली त्यामध्ये जमीन हक्कांचा विषय आहे की आमच्या जमिनी आम्हाला मिळणार की नाहीत, आमच्या जमिनी कोण कोण घेणार, अशा प्रकारचं वातावरण आहे. आपल्या ठाणे, रायगड, पालघर मधल्या ज्या गुरचरण जागा होत्या ह्या जागा गावकऱ्यांच्या होत्या. ह्या जागेमध्ये पंतप्रधान आवास योजना केंद्रीय सरकारने राबवली गेली, परंतु ही योजना राबवत असताना त्या गावातल्या तरुणांनी पुढे जायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे. नवी मुंबईत सुद्धा सातारकडच्या माथाडी कामगारांना फुकट घरं देण्यात आली, परंतु कोपरखैरणे असेल, घनसोली असेल, ऐरोली असतील इथल्या तरुणांना आता घरं अपुरी पडायला लागलीत. तर त्यांना आवश्यक असलेल्या जागा संपलेल्या आहेत, मग त्यांनी राहायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून भूमिपुत्रांनी आता अंतर्मुख होऊन आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न गावठाणाचा आहे, तो प्रॉपर्टी कार्डचा आहे, इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला हे आज पटणार नाही, पण येणाऱ्या 10-12 वर्षामध्ये घरांची समस्या ही आपल्यासाठी मोठी होणार आहे.
कारण आगरी कोळी कराडी या सागरपुत्रांचं शाखा किंवा समाज नातेवाईक हे नाशिकला नाहीत, हे पुण्याला नाहीत, हे नागपूरला नाहीत. आम्ही इथेच आहोत आणि आमचं वैशिष्ट्य आहे की आम्ही समुद्राशी जोडलेले आहोत. समुद्र नाशिकला नेता येणार नाही, समुद्र नागपूरला नेता येणार नाही, समुद्र बारामतीला नेणार नाही. समुद्र हा आमचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून आमच्या लोकांना सुरक्षा द्यावी अशा प्रकारचं आगरी कोळी भंडाऱ्यांचं, सागरपुत्रांचं, ईस्ट इंडियनचं आंदोलन आता आम्हाला पुढे आणावं लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात आम्ही जमिनींचा संघर्ष केला, तेव्हा जमिनी उच्चवर्णीयांकडून घेण्यासाठी आपण मोठा संघर्ष केला. पण आज आपल्या जमिनी संपवलेल्या आहेत. आता आपले फक्त घरांचा प्रश्न आहे आणि घरांचा संघर्ष नाही केला तर आपलं इथं अस्तित्व राहणार नाही. आणि म्हणून माझी या उन्हात तापलेल्या आमच्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, कधीतरी चिंतन करा. तुम्हाला माझे विषय आज पटत नसतील, मला सुद्धा नारायण नागू पाटलांचं आंदोलन म्हणजे काय, दत्ता पाटलांचं शेतविरोधी आंदोलन कशासाठी, दिबा पाटलांचं आंदोलन कशासाठी, असे प्रश्न पडायचे. कारण माझ्यासमोर नोकरीनंतर माझं घर घेणं, माझं कुटुंब सुखी करणं हा माझा विषय होता. पण ज्या दिवशी माझ्या घराचा प्रश्न मला 35व्या वर्षापर्यंत सोडवता आला नाही, तेव्हा त्याची मी कारणं शोधली. तेव्हा लक्षात आलं की इथल्या फ्लॅटच्या किमती 50 लाख ते 1 कोटीपर्यंत गेल्या. परंतु आगरी कोळ्यांच्या जमिनी ज्या सिडकोनी घेतल्या त्यांनी 3,000 रुपये एकरनी घेतल्या आणि ह्या जमिनी घेऊन 80 कोटी रुपये एकरनी सिडकोने विकल्या आणि त्यामुळे घरांचे भाव वाढले. आणि आज इथल्या भूमिपुत्रांनाच घरं घेता येत नाहीत, हे वास्तव आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल नवी मुंबईत की सगळ्या राज्यांना, सगळ्या समाजाला भवन सिडकोने इथे निर्माण केलेत. परंतु भवन म्हणजे घर. ज्या भूमिपुत्रांनी हे जमिनी या भागातल्या शहरासाठी दिल्या त्यांच्याच भवनाचा मोठा प्रश्न आज आव असून उभा आहे आणि याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून आपण हा विषय घेतलेला आहे की आमच्या जमीन हक्कांचा लढा जो आहे तो गावठाण हक्क लढा म्हणून आम्ही सुरू केलाय. आता तो लढा गावासाठी लोक सीमांकनाला तयार होत नाहीत, म्हणून किमान आपली घरं मोजावीत आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवावा आणि ऍडव्हर्स पोझिशननी कोर्टात जाऊन हे आपण केस 100% जिंकतोय. आणि म्हणून ही लढाई आता कोणी व्यक्तिगतरित्या आपल्याकडे आला की माझं घर वाचवा तरी आपण तयार आहोत. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही उसाटणे आणि हेदुटण्याला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा हजारो लोकांच्या लोढांविरोधी तक्रारी आपल्याकडे आल्या. प्रचंड मोठी फसवणूक लोकांची झालेली आहे आणि एका ठिकाणी साधारणपणे 4,500 कोटींची जमीन फसवणूक आम्हाला तक्रार आली. एका ठिकाणी 10,500 कोटींची जमीन फसवणुकीची तक्रार आमच्याकडे आली. आणि भायंदर सारखं पेंडकरपाडा नावाचं गाव हे 11,000 कोटींचं आहे. अशी 32 गावठाणं त्या भागात आहेत आणि ही गावठाणं क्लस्टर योजनेखाली बिल्डरच्या घशात देण्याचं काम आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नगरविकास खातं करते. तेच नगरविकास खातं सिडकोमध्ये येऊन दिबा पाटलांच्या नावाला विरोध करत होतं आणि तो विरोध आपण हाणून पाडला. आणि दिबा पाटलांच्या नावाने, आई एकविरेच्या नावाने समाजाची जी अस्मिता आज उभी राहिली त्या अस्मितेचं मी स्वागत करतो. फक्त माझी विनंती एवढीच आहे की लोकांच्या प्रश्नासाठी ही आई एकविरेची शक्ती, मातृशक्ती आणि दिबा पाटलांची ही जी संघर्ष शक्ती आहे ती खर्ची व्हावी. म्हणून आपल्या नेतृत्वाने अत्यंत सावध असलं पाहिजे, अभ्यासू असलं पाहिजे, कोण आम्हाला कशासाठी भडकवतंय याचं सुद्धा आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून खोती विरुद्ध चळवळ ही आगरी कोळ्यांची खरी ओळख आहे. आणि या खोती विरुद्ध चळवळीने आपल्या भारतीय संविधानामध्ये जमीनदारी नष्ट करा असा कायदा आणला. जमीनदारी नष्ट करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या काळचे पाटील आणि कुलकर्णी हे जे अधिकारी होते, मराठा आणि ब्राह्मण, यांची जमीनदारी नष्ट केली. आणि ही जी जमीनदारी आहे ती जमीनदारी नष्ट करून स्वराज्याची निर्मिती झाली. रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी जमीनदारांना संपवणं, त्यांच्या वाट्यातल्या हजारो एकर जमिनी इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या कष्टकऱ्यांना देणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार किंवा संभाजी महाराजांचा विचार हा हिंदुत्ववादी होता, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होता असं सांगितलं जातं. परंतु ते हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं मनुस्मृतीचं राज्य अशा प्रकारचा ऍक्च्युअली अर्थ आहे. आणि म्हणून 74 वर्षामध्ये मुंबईतल्या आगरी कोळ्यांच्या, भंडाऱ्यांच्या शेतीच्या नोंदी, कुळ कायद्याच्या नोंदी किंवा घरांच्या नोंदी न घेणारं सरकार हे पाकिस्तानचं नव्हतंच, हे मुसलमानांचं नव्हतंच, हे ख्रिश्चनांचं नव्हतंच, तर हिंदूंचंच होतं. विश्वास पाटील सारखे पानिपतचे कादंबरीकार जुहू मोहरा कोळीवाडाची नोंदी सातबाऱ्यावरून काढून टाकतात. हे पैशासाठी असे गैरव्यवहार करणारे हिंदूच आहेत. मग ह्या लोकांना जाणीव करून देणं, हे आपले भाऊ आहेत, पण यानंतर चळवळीची जाणीव करून देणे आपलं काम आहे. आणि म्हणून जमीनदारी नष्ट करण्याची चळवळ आपल्या देशामध्ये संविधानाच्या काळात सुरू झाली आणि संविधानातल्या कायद्याने भूमिहीनांना जमिनी द्या असं डायरेक्शन दिलं. आर्थिक समता, राजकीय समता सांगितली. परंतु पुन्हा एकदा लोढा बिल्डर ठाणे जिल्ह्याचा मालक होतो. इथे उरणमध्ये अगोदरच्या संघर्षामध्ये 50,000 एकर जमीन आजही अदानीच्या, रिलायन्सच्या ताब्यात आहे. असं असताना अंबानीच्या ताब्यात, आणि असं असताना अंबानी आता उरणमध्ये आले. परवाच त्याची सुनावणी झाली. आमच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि ही मोजणी रद्द करण्यात आली. तरी सुद्धा जी ताकद तरुणांची या लढ्याला पाहिजे तशी दिसत नाही. आणि म्हणून
कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबलेली आहे ती आपल्याला सुरू करायची आहे. यासाठी तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे आणि कुळ कायद्याबाबत व्याख्यानं दिली पाहिजेत, साक्षरता निर्माण झाली पाहिजे. YouTubeला, Facebookला याच्यावर तरुणांनी बोललं पाहिजे. हा कायदा Facebookला आपल्या Googleवर आहे. त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्या कायद्याची पुस्तकं बुक स्टॉलवर मिळतात, आम्ही वाचला पाहिजे. कारण आपल्याच आई-वडिलांना फसवल्याच्या अनेक तक्रारी ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्यात सुद्धा फार मोठी साक्षरता कुळ कायद्याची नाही आणि म्हणून कोकणातल्या खोतांनी जे आज बाजू बदललेली आहे, म्हणजे खोतांच्या जमिनी नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कुळांना दिल्या, परंतु त्यांनी आता धार्मिक विषय घेऊन आगरी कोळ्यांना खऱ्या जमिनी आणि घरांच्या जी भौतिक सुखाची मुक्ती आहे ती त्याच्यापासून वळवून आकाशातल्या मुक्तीकडे जे वळवलं आहे त्याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. माझं हे वक्तव्य कुठल्याही धर्माच्या विरोधी नाही, परंतु खरा मानवता धर्म आहे. आज जी सावली आहे नारळाची, या सावलीमध्ये मी बसलोय म्हणून बोलू शकतो. आणि ही जी सावली आहे झाडांची आहे, निसर्गाची आहे, घराची आहे, ही सावली माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करते. आणि हे जे पृथ्वीवरचं वास्तव आहे ते संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं. त्यांनी सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा वनचरे, जे सोयरे, जो अभंग आहे तुकाराम महाराजांचा, वृक्षवल्ली आम्हा वनचरे जो अभंग आहे, हा अभंग आपण अभ्यासला तर तुकारामांचं जे सगळं अभंगाची रचना आहे किंवा सगळ्या संतांची रचना आहे की पशु पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करा, झाडं लावा, झाडं जगवा, हे जे सगळे संदेश आहेत, हे संदेश हा खरा म्हणजे निसर्ग धर्म आहे. आणि पक्ष्यांचे आपण आज आवाज ऐकताय आणि म्हणून वास्तविक जीवनाकडे पाहण्याचा विचार आज आम्ही स्वीकारला पाहिजे की 42 ते 50 अंशाकडे या तापमानाची वाढ होते आणि ह्या तापमान वाढीमुळे अनेक जगामध्ये पूर आलेले आहेत आणि आपल्याकडे पण परिस्थिती फार भयानक आहे. म्हणजे एसी शिवाय माणसाला बसणं शक्य नाही. आणि आज मी इथे सहज बसलोय कारण हे माझ्या आजूबाजूचं उरणमधलं जे हिरवगार वातावरण आहे त्या वातावरणामुळे मी इथे बोलू शकतो आपल्याशी. आणि म्हणून ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून या निसर्ग धर्मालाच लोकनेते दिबा पाटील यांनी बुद्धांचा, चार्वाकांचा आणि महावीरांचा मानवतावादी धर्म म्हणून फार मोठी मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून दिबा पाटलांनी जमीन हक्कांचं आंदोलन इथे चालवलं. ते सुद्धा हिंदू होते, मी सुद्धा हिंदू आहे. परंतु मागासवर्गीयांच्या जीवनामध्ये आज जगण्याचा संघर्ष इतका मोठा झालाय की घरासाठी 20-20 वर्ष बँकेचे हप्ते भरायचे, कर्ज काढायचं, याच्यामध्येच जर तारुण्य जात असेल तर ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? माणसाला जसं पक्ष्यांना सहजपणे घर मिळतं तसंच माणसांना मिळालं पाहिजे. पण हे घरांचे व्यवसाय करणारे बिल्डर कोण आहेत? म्हणजे सिडकोमध्ये बसलेले लोक सुद्धा तुम्ही पाहिलं तर राज्यकर्ते हे साधारणतः 13 मराठा मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या माध्यमातून आगरी कोळ्यांना लुटलेलं आहे. वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घातलेल्या आहेत. का? तुमच्याकडे गाव नाही, तुमच्याकडे घर नाही. आज एकनाथ शिंदे सुद्धा ठाण्यामध्ये येऊन मुख्यमंत्री झाले, ही ठाण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच एकनाथ शिंदेने या मीरा भाईंदरच्या सगळ्या आगरी कोळ्यांच्या गावठाणांना क्लस्टर योजनेमध्ये टाकलं किंवा मुंबईची जी सगळी गावठाणं आहेत यांना SR योजना लावणारे आपले शिवसेनेचे उद्धवजी असतील, यामध्ये कोणी आपला कोणी परका असं नाही. हे सगळे आगरी कोळ्यांच्या मानवतावादाचे शत्रू आहेत आणि म्हणून त्यांना ओळखण्यासाठी मला हे फेसबुक लाईव्ह करावं लागतंय. आणि म्हणून भारताचा जो धार्मिक दृष्टिकोन आहे तो भारताचा धार्मिक दृष्टिकोन हा मागासवर्गीयांना जमीन, मालकी, घरं यांचे हक्क नाकारणारा आहे. परंतु तो जितका धार्मिक दृष्टिकोन वाईट आहे तितकाच तो माणसाला या घरांच्या, जमिनीच्या, व्यवसायाच्या हक्कांपासून परावृत्त करण्याचा विचार आहे तो फार भयानक आहे. आणि म्हणून देशामध्ये चांगली साधन संपत्ती आहे, समुद्र किनारे आहेत, आमचा मच्छीमारी व्यवसाय आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगल्या नजरेने पाहावं अशा प्रकारचा धर्म इथे सांगितला जात नाही. आणि म्हणून मच्छीमारांच्या पुनर्वसनाचं आंदोलन सुद्धा त्याच तडफेने आम्ही सुरू केलंय. सरकार सांगते की हा समुद्र तुमचा नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की ज्याचे आरमार त्याचा समुद्र. मनुस्मृतीने सांगितलं समुद्र उल्लंघन करू नका, छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या विरोधी सांगतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे सांगून गेले की एका परड्यामध्ये 33 कोटी देवांना ठेवा, एका परड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा. 33 कोटी देवांना वर उचलण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आहे. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज, अशा प्रकारचे दिबा पाटील, अशा प्रकारचे नारायण नागू पाटील आम्ही सांगितले पाहिजे. आणि म्हणून मोक्ष मुक्तीचा जो धर्म आहे तो धर्म दिबा पाटलांनी सुद्धा नाकारला. आणि म्हणून उन्हामुळे किंवा पाणी न मिळाल्यामुळे तहानेने व्याकुळ झाले, उष्माघात झाला म्हणून माणसाचा मृत्यू होतो. त्या माणसांना पाण्याची गरज आहे, त्या माणसांना सावलीची गरज आहे.
हा साधा मानवतावाद सांगणारा धर्म आपल्याला त्याची चर्चा करावी लागेल आणि तो संविधानाने सांगितला आणि संविधानाने सांगितलं की मानवी जीवन हे अमूल्य आहे. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, पंथाचा आहे महत्वाचा नाही. अगदी याच्या पलीकडे जाऊन पशु पक्षी असतील यांना सुद्धा जगण्याचा जो अधिकार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणूनच आम्ही आमची घरं-दारं आणि शेती यांच्या मालकीच्या लढाया आपण का लढत नाही? हा Facebookवर माझ्या सगळ्या मित्रांना माझा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जे काय असेल ते तुम्ही Facebookवर द्या आणि आपण ह्यासाठी लढलं पाहिजे असं वाटत असेल तर या लढ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि आयुष्यभरात नोकरी करायची आणि घरासाठी कर्ज काढायचं आणि हप्ते फेडायचं हा काय तरुणांचा धर्म नाही. तरुणांना शिकल्यानंतर लगेच नोकरी किंवा व्यवसाय भेटला पाहिजे आणि पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांना घर घेता आलं पाहिजे. एवढं घराची किंमत पाहिजे. म्हणजे ती साधारणपणे 5 ते 6 लाखाच्या पलीकडे नसावी. परंतु आज त्या घरांच्या किमती 5 कोटीपासून 50 लाखापर्यंत गेलेल्या आहेत आणि तरुणांच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण करण्याचं काम इथल्या सरकारने केलंय, इथल्या व्यवस्थेने केलंय. त्याचा मी निषेध करतो आणि मुंबईमधल्या हा जो विकासाचा जो भाग आहे किंवा विकासाचा जो नाव आहे, त्या विकासामध्ये इथल्या आगरी-कोळ्यांची गावठाणं धोक्यात आलेली आहेत, त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आणि म्हणून इथला विकास आता थांबवा. इथले डोंगर आम्ही फोडलेले आहेत विमानतळामध्ये, इथल्या नद्यांचे प्रवाह बदलले आहेत. त्याचा फटका उद्या येत्या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जो बसणार आहे, तो आमच्या भूमिपुत्रांना बसणार आहे. झोपडपट्टीतल्या गरीब बांधवांना बसणार आहे आणि म्हणून टाळायचं असेल तर निसर्ग नियम हे आम्ही पाळले पाहिजेत. आणि म्हणूनच चांगली घरं, चांगले फ्लॅट हे उच्चवर्णीयांच्याच वाट्याला का? अदानींच्याच वाट्याला चांगल्या जमिनी सहज कशा मिळतात? अंबानीच्याच वाट्याला 50-50 हजार एकर जमिनी का येतात? आणि आम्हाला 1 एकर 2 गुंठ्यासाठी संघर्ष का करावा लागतो? हा प्रश्न मी आपल्या इथे पुन्हा एकदा आपल्याला विचारतो आणि म्हणून गावठाण हक्कांची लढाई ही तरुणांनी अत्यंत महत्वाची लढाई म्हणून आपल्या गावाचं रक्षण केलं पाहिजे, आपली गावं मोजली पाहिजे. किंबहुना भारतीय राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादामध्ये आपला जो भारताचा भूभाग आहे तो आम्ही जपला पाहिजे. हजारो किलोमीटरची चौरस किलोमीटरची जमीन चीन घेतोय आणि आपल्या देशाचे पंतप्रधान त्या विषयावर गप्प बसतात आणि अंतर्गत गोष्टींवर वादांवर आपली वक्तव्य देतात. हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून जसा राष्ट्रवादासाठी भूगोल महत्वाचा असतो, इतिहास महत्वाचा असतो, तशी जमीन महत्वाची असते. म्हणून आगरी कोळ्यांनी या देशामध्ये कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा राष्ट्रवादच सांगितला आहे. परंतु हा आत्मविश्वास आपल्या वक्त्यांना नेत्यांना नसल्यामुळे आज आम्हाला जमीन हक्कांची लढाई जवळ-जवळ आपण हरल्यात जमा आहोत. आपण लढलो, आपण कायदा केला, आपण जमिनी गमावल्या. त्याच पद्धतीने गावठाणाचं सीमांकन करण्याचं आगरी कोळ्यांचं मुंबईतलं आंदोलन, त्या आंदोलनाला आपल्या लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्या आंदोलनाला फोडणारे मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा आपल्या इथले राज्यकर्ते असतील, हे यशस्वी झालेले आहेत. आज सीमांकन नवी मुंबईत होऊ शकत नाहीत. लोक एकत्र येत नाहीत, गाव कमिटी होत नाही आणि म्हणून अत्यंत शेवटची निकराची लढाई, बाले किल्ल्याची लढाई म्हणजे प्रॉपर्टी कार्डची लढाई उरणमध्ये आम्ही सुरू केली. उरणमध्ये आम्ही घरं मोजलीत आणि ते प्रस्ताव शासनाला दिलेत, पोलिसांना दिलेत आणि शेवटचा इशारा शासनाला दिलाय की आमच्या घराला हात लावाल तर त्या घराच्या संघर्षासाठी अत्यंत मोठी लढाई, जीवन संघर्ष लोकनेते दिबा पाटलांच्या नावाने आम्ही उरणमधून सुरू करत आहोत. मी आपल्याला सांगू इच्छितो सायन कोळीवाडा जाऊन अनेक लोकांनी पाहावा. या सायन कोळीवाड्याची वाट कोणी लावली? सायन कोळीवाड्यातल्या लोकांना आगरी कोळी, भंडारी, इस्टिंडोण्यांना मूर्ख कोणी बनवलं? त्यांची नावं तुम्ही काढली तर लक्षात येईल की फ्रान्स मधले लोक इथे आले नव्हते, इंग्लंडमध्ये लोक आले नव्हते, पाकिस्तानचे पण नव्हते. मग आपल्याच लोकांनी आपल्या लोकांना फसवलं. तेव्हा आमच्या या सगळ्या चळवळी, फेसबुकची चळवळ, व्हॉट्सअपची चळवळ काय करते हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या लोकांना समजवणारे फार लोक कमी भेटले. त्या समजवणाऱ्यामध्ये दिवा पाटील होते, दत्ता पाटील होते, नारायण नागू पाटील होते आणि बाबासाहेब आंबेडकर होते, छत्रपती शिवाजी महाराज होते. परंतु या महापुरुषांचे खरे विचार लिखित स्वरूपात आमच्याकडे अजूनही पोहोचलेले नाहीत. लोकनेते दिबा पाटील यांच्यावर एक पोवाडा आम्ही शाहीर संभाजी भगत यांना लिहायला सांगितले. अत्यंत सुंदर पोवाडा आहे. परंतु हा पोवाडा रेकॉर्ड करण्यासाठी, प्रसिद्ध करण्यासाठी समाजाकडून जी मदत हवी आर्थिक स्वरूपाची ती येत नाही. आता मी जर असं म्हटलं तर बाकीच्या जाती आपल्याला हसतील आणि म्हणतील अरे आगरी कोळी समाज तर या मुंबईतला सगळ्यात पैसेवाला आणि श्रीमंत समाज आहे. तर दिबा पाटलांच्या आंदोलनाला तो मदत करत नाही. तर दिबा पाटलांच्या आंदोलनाला मदत यासाठी करत नाही की दिबा पाटील हे लोकांना असं फसवणारे किंवा मूर्ख बनवणारे नेते नव्हते, तर सत्य सांगणारे नेते होते आणि त्यांनी जे सत्य सांगितलं ते सत्य इतकं भयानक होतं. त्यांनी सांगितलं
की इथला देव आणि धर्म आपल्या जमीन हक्कांच्या लढ्यात कधीच मदतीला आला नाही. आपली 5 माणसं हुतात्मे झाली, हजारो माणसं मारली गेली, पण महाराष्ट्रातल्या कुठल्या धर्म मार्तंडांना, धर्मगुरूंना त्याची दया आली नाही, त्यावेळी कोणी मदतीला आलं नाही. आणि एकटा आगरी समाज, कोळी समाज, कराडी समाज त्यांनी संघर्ष केला आणि 12.5% मिळवले. आज लोकांना 12.5% दिसतात, पण त्याच्या पाठीमागचा प्राणत्याग आहे, 5 हुतात्मे आहेत, तो त्याग दिसत नाही. आणि म्हणून माझा प्रश्न तरुणांना हा आहे, की अशा प्रकारच्या लढ्यांमध्ये आपल्या कारणी कोण-कोण आले आणि बाजूला कोण बसले याचं चिंतन करा आणि अस्तित्वाच्या या लढाईसाठी आपण पुढे यायला पाहिजे. हा जो लढा आहे हा एका दिवसात किंवा एका महिन्यात संपणारा लढा नाही. आज जमिनीला भाव सांडपाड्याच्या ठिकाणी 5 कोटी रुपये आलाय. ही गोष्ट आपल्या आगरी कोळ्यांना माहीत नाही. परंतु हे उच्च जातीय लोकांना ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, वैश्य, मारवाडी, गुजराती यांना कळलेली आहे आणि त्यांना मुंबईच्या जमिनी हव्यात आणि मुंबईच्या जमिनी हव्यात म्हणून त्यांनी अशा प्रकारची म्हणजे भाईंच्या भाषेत फिल्डिंग लावलेली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आज गुरुचरण जागेमधल्या घरांना नोटीस लावत आहे आणि सांगत आहे तुमचं घर अनधिकृत आहे. अरे कुळ कायदा आला 1 एप्रिल 57 त्याच्या अगोदरपासून आमची गावं आहेत, वस्त्या आहेत, तर ते जमिनीचे मालक झालेत आणि तुम्ही कुठल्या कायद्याने अनधिकृत ठरवता? पंजाब मधला एक निर्णय जसपाल सिंगचा सांगून गुरुचरण मधली घरं अनधिकृत ठरवण्याचा प्रकार केंद्र सरकार करते. तुम्ही आपल्याच नागरिकांविषयी जवळ ही युद्ध पुकारलेलं आहे. ते जर तिथे राहतात तर त्यांना हटवलं तर ते नवी मुंबईत पुन्हा 1.5 कोटीचं घर घेऊ शकणार नाहीत. आपल्या नागरिकांची असलेली घरं तोडून तुम्ही पंतप्रधान आवास योजना कोणासाठी राबवताय? तर यांना ह्या जमिनी बिल्डरांना द्यायच्यात. कुठे शिर्के बिल्डरला त्यांनी दिलेल्या आहेत, कुठे मोठ्या मोठ्या मुंबईतल्या बिल्डरांना दिल्यात आणि ही जी घरं आहेत, ही घरं म्हणजे 50% ओबीसी, एससी, एसटी जे मागासवर्गीय आहेत त्यांना देण्याऐवजी आर्थिक मागासांना देतात. आर्थिक मागास म्हणजे कोण? आर्थिक मागासांमध्ये आता ब्राह्मण आलेत, मराठा आलेत, वैश्य आलेत, यांना ही घरं द्या. अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे उच्च जातीयांना पूर्वीपासून जमिनी आहेत, घरं आहेत, किंबहुना या देशातल्या 85% जमिनी या 15% लोकांकडे असताना यांना आर्थिक दुर्बळ म्हणून जी घरं देण्याचा प्रकार आहे, तसा माथाडी कामगारांना घरं नवी मुंबईत दिली, तो इथल्या ओबीसी आगरी कोळ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून या घरांमध्ये सुद्धा 50% आरक्षण इथल्या भूमिपुत्रांना असलं पाहिजे, अशा प्रकारचं पत्र आम्ही सरकारला लिहिलं आहे. आणि म्हणून हा लढा हा जीवनाचा संघर्ष सतत चालू राहणारा संघर्ष आहे, हा संपणारा संघर्ष नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जीवनाचा दृष्टिकोन आम्ही बदलला पाहिजे आणि जीवनाचा दृष्टिकोन हा आपला असला पाहिजे. आपल्या जीवनाचा दृष्टिकोन या देशातले उच्चवर्णीय आपल्याला देऊ शकत नाहीत. या जीवनाचा दृष्टिकोन आपले स्वतःचे आगरी कोळी नेते देत आले, पण आम्ही दिबा पाटलांचं ऐकायला तयार नाही, आम्ही दत्ता पाटलांचं ऐकायला तयार नाही, आम्ही नारायण नागू पाटलांचं ऐकायला तयार नाही. आम्ही ऐकतो ज्यांनी आम्हाला जमिनी नाकारल्या, ज्यांनी आम्हाला पाणी नाकारलं, ज्यांनी आम्हाला जंगल हक्क नाकारलं, त्यांचं आम्ही ऐकतो. आणि म्हणून आज मला हे बोलावं लागतंय. खरं म्हणजे मी बोलणं टाळणार होतो, कारण समाजामध्ये परिस्थिती फार बिकट आलेली आहे. एखाद्या ह्याचा वाक्याचा अर्थ वेगळा काढून त्याच्यावरून भांडणं घडवणारे लोक इथे आहेत. परंतु तुम्ही माझ्या बाजूला पाहिला असेल, पशु पक्ष्यांचे इथे आवाज आहेत. शांतीला मानणारा मी माणूस आहे. शांती ही आपल्या जीवनात असली पाहिजे आणि शांततेने सगळ्यांचं जीवन इथे गेलं पाहिजे. आणि म्हणून मुंबईमध्ये किंवा आगरी कोळी पट्ट्यामध्ये एक शांती आहे. तिथे भांडण नाहीत, तिथे क्लेश नाहीत. कारण इथे स्त्रियांना अधिकार देणारा एक धर्म आहे, तो आई एकविरेचा धर्म आहे, मातृसत्ताक धर्म आहे, ज्यामध्ये आर्थिक अधिकार महिलांकडे आहेत, धार्मिक अधिकार महिलांकडे आहेत. आणि ही जगाला दिलेली देणगी आहे इथल्या आगरी कोळ्यांनी. आणि म्हणूनच यांनी दिलेल्या देणगींमध्ये नंतरच्या काळात स्वातंत्र्य ज्यावेळी लोक भारताचं स्वातंत्र्य युद्ध लढत होते, ते इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते, तेव्हा आमच्या आगरी कोळी भारतातल्या ब्राह्मण, मराठा, वैश्य, क्षत्रिय, वैश्य यांच्या जमीनदारी विरुद्ध लढत होते. आणि आम्ही कसतोय ती जमीन आम्हाला द्या, आम्ही कसतोय तो आम्हाला समुद्र द्या, अशा प्रकारचा संघर्ष म्हणजे आमचं स्वातंत्र्य हे देशांतर्गत जमीनदार वर्गाच्या विरोधात लढण्यामध्ये खर्च झालेला आहे. आणि म्हणून आमचं स्वातंत्र्य हे जमीन हक्कांचं आहे, गावठाण हक्कांचं आहे, घर हक्कांचं आहे. आणि यासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे. दिबा पाटलांनी, दत्ता पाटलांनी सिडको विरुद्ध संघर्ष केला, परंतु दिबा पाटलांच्या मृत्यूनंतर, दत्ता पाटलांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा ज्या तरुणांनी घ्यायला पाहिजे ती जागा घेणारे तरुण न भेटल्यामुळे आज 50,000 एकर जमिनीवर सेज आहे, भिंती घातलेल्या जमिनी रिकाम्या पडल्यात आणि उरलेल्या जमिनी ज्या आहेत आमच्या उरणच्या लोकांच्या, त्या घरांवर सिडको दावा करते, इथला मुख्यमंत्री करतो, इथला गृहमंत्री करतो, इथले पोलीस करतात. हा प्रचंड मोठा अत्याचार आहे. आणि याचं सत्य रोज फेसबुकला बोलून, गावठाण हक्कांच्या सभा घेऊन जर आमच्या लोकांना कळत नसेल तर काय बोलावं, माझ्यासमोरचा प्रश्न आहे. डोकं फोडून घ्यायची आता वेळ आलेली की आमच्या लोकांना हे कळलं पाहिजे की जमिनीला 5 गुंठ्याचा भाव असले, 5 कोटीचा
गुंठ्याला भाव आल्यामुळे लोकांना ह्या उच्चवर्णीय लोकांना जमिनी पाहिजे आणि म्हणून तुमची घरं अनधिकृत ठरवणारे कायदे सगळीकडे आदेश तहसीलमध्ये सगळीकडे येत आहेत. याच्या विरुद्ध फाईट करायची असेल तर आपल्याला आपण ओबीसी आहोत, एससी आहोत, एसटी आहोत आणि यांच्या घरांना सुरक्षा संविधानाने दिलेली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला आम्ही पुण्याला पत्र लिहिलं आहे. अनुसूचित जाती जमाती आयोगाला पत्र दिलेलं आहे. परवा पनवेल मधली करंजाडेची 2 दुकानं आमच्या मागासवर्गीय बांधवांची वाचवायला आम्ही गेलो, आदिवासींची वाचवायला गेलो. त्यावेळी लोक कोणी येत नाहीत, मोठे नेते येत नाहीत. उन्हातानात गरीब जनता सोबत येते. हा जनतेचा जो पाठिंबा आहे तो वाढला तरच आपलं अस्तित्व शिल्लक राहील. आणि म्हणून सिडकोने अक्षरशः इथल्या जमिनींवर दरोडा टाकलेला आहे आणि दिबांचा त्याग लोक विसरायला लागलेत. आणि म्हणून दिबांचं जे चरित्र आहे ते लवकरात लवकर पुस्तक रूपाने तरुणांनी प्रसिद्ध करावं. पोवाडे गावात एका शाहिरांनी आमच्या गायलेलं आहे आणि त्या शाहिरांचं मला वाटतं वैभव घरत असं त्यांचं नाव आहे. त्यांना मी धन्यवाद देतो की अजून खोलात जाऊन दिबांचं खरं चरित्र जमीन हक्कांचं ते पुढे आपण आणलं पाहिजे. आणि म्हणून बहुजनांना सामाजिक न्यायाची समतेची लढाई आता लढावी लागणार आहे. समतेचा अर्थ आपल्याला कळत नाही. आपल्याला समता हा शब्द आंबेडकरी वाटतो, पण समता म्हणजे काय? या देशातल्या ज्या जमिनी आहेत, जेवढ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 15% लोकांकडे 85% जमिनी आहेत, या 85% जमिनी खऱ्या 85% लोकांना वाटल्या गेल्या पाहिजेत, ही समता आहे. या देशातल्या लोकसभा विधानसभा यातलं प्रतिनिधित्व मागासवर्गीय 85% ओबीसी एससी एसटी यांना मिळालं पाहिजे, ही समता आहे. या देशातलं चित्रपट क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, यातला आमचा वाटा आम्ही मिळवला पाहिजे. परंतु आमची घरच जर आज अनधिकृत ठरवणारे कायदे तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि राज्याचं महसूल मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान काढत असतील तर आम्ही आज दिल्लीला पत्र लिहून सुरुवात केली की उरणच्या लोकांची व्यथा आपण समजून घ्या. तुम्ही नेव्हीला जागा घेतल्यात, ओएनजीसीला घेतल्यात, सेजला घेतल्यात, सिडकोला घेतल्यात आणि पूर्णा लॉजिस्टिक पार्कला उद्योगपतींना 4 आणि 5 लाख रुपये गुंठ्यानी जागा द्यायच्या, ज्यांचा भाव आज 5 कोटी आहे नवी मुंबईमध्ये. आम्हाला नवी मुंबईत जायला 22 किलोमीटरचा रस्ता, तिथे 5 कोटी गुंठा आहे आणि इथल्या उद्योगपतींना 5 लाखांनी जमिनी पाहिल्यात. वारे उद्योगपती फुकटे लोक आहेत आणि सरकारला जिल्हाधिकाऱ्यांना दलाल म्हणून उभं करून उरणला लुटायला निघालेत. ही जी लढाई आजची आहे ती मोठी आहे आणि यातूनच पुन्हा एकदा या देशावर ओबीसींवर, आगरी कोळ्यांवर गुलामीचा धोका आपल्याला निर्माण झालेला आहे. आणि म्हणून गुलामीचं तत्वज्ञान हे आपल्याला तर्कदृष्टीने समजलं पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या अभंगांमध्ये, गाण्यांमध्ये दास हा शब्द येतो. तर दास्यत्वाचं समर्थन करणारं धार्मिक तत्वज्ञान सुद्धा काही बुवा बापू आपल्याकडे राबवत आहेत. त्यांना माझं सांगणं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मनाचं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य. आणि म्हणून इथल्या आगरी कोळी गावठाणामध्ये ताट मानाने छाती काढून आगरी कोळी कराडी बांधव, आमचा मागासवर्गीय बांधव उभा राहिला तर तुम्हाला भीती कसली वाटते? त्यांच्या घरावर तुम्ही नोटीस का लावताय? की घर तोडायला पोलीस का लावताय? अरे जमीनच घ्यायची तर 50,000 एकर जमीन पडली उरणला, सेजची ती जमीन घ्या. आणि ही जमीन सरकार घेत नसेल ना, आमची घरं तोडत असतील तर रिलायन्सच्या सेजच्या भिंती पाडण्याचं आंदोलन इथे होईल आणि या जमिनीचा ताबा इथले आगरी कोळी बांधव घेतील. हे मी माझं भाकीत इथे अत्यंत जबाबदारीने शासनाकडे करत आहे. आणि म्हणून आमचं तत्वज्ञान हे दिबा पाटलांचं तत्वज्ञान आहे. आमचा धर्म हा दिबा पाटलांचा धर्म आहे. आमचा धर्म हा एकविरा आईचा धर्म आहे. आणि म्हणून मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आयुक्तांनी जो आदेश काढला, ही सगळी गावठाणं क्लस्टर म्हणून डेव्हलप करणार, तर तिथे सुद्धा आमच्या 4 सभा झाल्या. तिथल्या लोकांना आम्ही जाग करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रकारामध्ये महानगरपालिकामध्ये आपले जे आगरी कोळी लोक नगरसेवक आहेत त्यांना आज महापालिकेत जाऊ दिलं जात नाही. निवडणुका न घेण्यामागचा उद्देश आहे की आयुक्तांना सर्वाधिकार द्यायचे, मुंबईतली गावठाणं पाडायची, आगरी कोळ्यांची गावठाणं पाडायची, मीरा भाईंदर मधली पाडायची, ठाण्यातली पाडायची, नवी मुंबईतली पाडायची. हा इथल्या लोकांचा हेतू आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे हे जे मुख्यमंत्री आहेत, मला खेदाने म्हणावं असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून वागावं. इथले आगरी कोळी बांधव ठाणे जिल्ह्यातले, रायगड मधले आपले शत्रू नाहीत. आम्ही पाकिस्तानचे लोक नाहीत. आम्ही पण हिंदूच आहोत आणि आम्हीच या भागामध्ये मंत्रालयाला जागा दिली, आम्हीच कोकण भवनाला जागा दिली, आम्हीच सिडकोला जागा दिली. नवीन शहर आमच्या त्यागातून उभं राहिलंय. तुम्हाला जर हवं असेल तर हे मंत्रालय तुम्ही साताराला घेऊन जा, ही सिडको पण साताराला घेऊन जा, ही सगळी सेज आहे ते प्रकल्प साताराला घेऊन जा. हा विकास आज आम्हाला संपवणारा विकास झाला, हा विकास आम्हाला नको. आणि म्हणून तुम्ही रिक्षा चालवून इथे जो विकास केलेला आहे तो विकास लोकांनी बघितला, पण आज इथल्या मातृभूमीशी आपण कृतज्ञ होऊ नका, ही माझी नम्र विनंती आहे. आणि म्हणून महापालिकामध्ये निवडणुका होत नाहीत याचं कारण अयुक्तांचे आदेश जसे मीरा भाईंदर मध्ये निघाले आणि त्यांनी गावठाणं तोडायची ऑर्डर दिली, हा इथल्या ओबीसींवर वरचा अत्याचार आहे. इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलेला अत्याचार आहे आणि अत्याचार थांबवायचा असेल
तर शत्रूला दोष देऊन चालणार नाही. तरुणांनी जागत झालं पाहिजे. तरुणांनी आपलं घर मोजलं पाहिजे. त्या घराचा प्रस्ताव सरकारकडे दिला पाहिजे. यासाठी मी इथे बोलत आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांच्या संपत्तीला मान्यता न देण्याचं काम मनुस्मृतीने केलं आणि मागासवर्गीयांच्या संपत्तीचे अधिकार देण्याचं काम हिंदू कोड बिल म्हणून स्त्रियांची संपत्ती असेल किंवा ओबीसीची असेल याला संविधानाने दिलं. आणि म्हणून नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, संविधानाचं नाव घेतो. याचं कारण त्यांनी आम्हाला अधिकार दिले. ज्याने आम्हाला अधिकार दिले तो अभिमानाचा विषय, धार्मिक अस्मितेचा विषय होऊच शकत नाही. आणि म्हणून आमच्या अस्मितेचा विषय ही आमची एकविरा आई आहे. ती या अर्थाने आहे की तिने स्त्रियांना अधिकार दिले. मनुस्मृती धर्मानं स्त्रियांना कुठेही अधिकार दिले नाहीत. तरुणांनी याचा अभ्यास करावा. आणि म्हणून अशा चुकीच्या पोस्ट आल्यानंतर आम्ही कुठल्या मुद्द्यावर लढलं पाहिजे आणि त्या आमच्या शत्रूला कुठल्या मुद्द्यावर आम्ही लढलं पाहिजे असं वाटतं, हा तर्क करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. कुणी आदेश दिले, कुणी काय केलं म्हणून तो लढण्याचा काळ संपला. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावर आम्ही मुंबई लढवली, आमची गावठाणं लढवली. पण आज आमची गावठाणं शिवसेनेच्या काळातच अनधिकृत बांधकामं ठरली. सायन कोळीवाडा तोडला गेला. तर शिवसेनेच्या विचारांचा सुद्धा आम्ही परामर्श घेतला पाहिजे आणि समजलं पाहिजे की कोणाच्या आदेशावर जाण्यापेक्षा स्वतःच्या मनाला सदस्य बुद्धीला आम्ही विचारलं पाहिजे. माझं घर, तिथलं प्रॉपर्टी कार्ड, माझं गावठाण माझ्या नावावर नसेल तर कुठल्या लढ्यामध्ये आम्ही उतरलं पाहिजे याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. सत्याचा विपर्यास आम्ही टाळला पाहिजे. आणि म्हणून घरांची लढाई ही आमची अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईला पैसा आणि मनुष्यबळ पाहिजे असं नम्र आव्हान मी करतोय. मी अनेक ठिकाणी जातो आणि लोकांना लोकवर्गणी काढायला सांगतो. ही लढे दिबा पाटलांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी लोकवर्गणीवर चालवले. आजच्या काळात मी पण लोकवर्गणी सांगितलं, लोकांना आश्चर्य वाटतं. लोक टिंगल करतात, राजाराम पाटील पैसे मागतात. पैसे कशासाठी? पैसे हे तुमच्या घरासाठी आहेत, पैसे तुमच्या गावठाणासाठी आहेत. माझ्या घरी मी अत्यंत सुखी आहे. हिरव्यागार अशा वनराईमध्ये, बंगल्यामध्ये मी राहतो आणि लागणारा तांदूळ माझ्या शेतामध्ये पिकतो, मासे समुद्रात पिकतात. मला याची गरज नाही. परंतु आपल्या लढ्यासाठी हा पैसा पाहिजे. तो प्रामाणिकपणे तुमच्याकडून मागणं, बिल्डरांकडून हप्ते न घेणं, शत्रूकडून लाच न घेणं या वृत्तीने ही लढाई असल्यामुळे नेहमीच या सगळ्या चळवळीला मनुष्यबळ, पैसा, साधन संपत्ती यांची कमतरता बनते. लोढा बिल्डर विरुद्ध मोठी लढाई कल्याण डोंबिवलीत चालू आहे आणि त्यांनी 5-5 कोटीचे दावे आमच्या विरुद्ध केलेत. सागर राजे असतील, मी असतील, हरिदास पाटील असतील आणि असे अनेक लोकांच्या, आगरी कोळी लोकांच्यावर खंडणीच्या केसेस टाकलेत. यांना न्याय द्यायचा असेल तर समाजाने आपली सगळी शक्ती पणाला लावली पाहिजे. यासाठी आपण लढलं पाहिजे. आणि म्हणून एसआरए समर्थक, क्लस्टर समर्थक जे लोक आहेत त्यांना विकासाचं दुसरा मार्गच माहित नाही. आपली घरं बांधायचं काम आमचे तरुण बिल्डर करू शकतात. आमच्या गावातले गवंडी करू शकतात. आम्ही आमची गावठाणं बांधू शकतो. मग क्लस्टरची जबरदस्ती कशासाठी? हा माझा एकनाथ शिंदेना प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रश्न आहे की तुम्हाला क्लस्टर लावायचे, तुमच्या सातारा जिल्ह्याला लावा, तुमच्या गावाला लावा. मुंबईत गरज काय त्याची? कारण मुंबईतल्या जमिनींना प्रचंड भाव. ही आमची घरं आम्ही आमच्या प्रॉपर्टी कार्ड मिळालं की त्या कर्जावर विकसित करू शकतो. आम्हाला यावर कर्ज मिळू शकतो. 5 कोटी गुंठा असेल तर 50 लाखात आमचं घर बांधून होईल. आणि घर म्हणजे टॉवर असं काही नाही. कौलारू घर शांतपणे जसं माझं आहे तसं आम्ही बांधू शकतो. मग तुमची ही जबरदस्ती का? ही तुमची जबरदस्ती म्हणजे सरंजामशाही आहे. इथल्या आगरी कोळ्यांना संपवण्याचा प्रकार आहे आणि हे आम्ही इथे चालू देणार नाही. येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत आगरी कोळ्यांच्या घरांचा, गावठाणांचा मुद्दा हा प्रमुख मुद्दा असेल. आणि म्हणून एकविरेला कोणी काही बोललं असेल त्याचा मी निषेधच करतो. पण आई एकविरा म्हणजेच मुंबईतली कोळी नाही. जिच्या मासली मार्केटला मुंबई महापालिकेने विकलेलं आहे, मार्केटमध्ये जिचा मासली मार्केट संपलेलं आहे, मच्छीमारीचा धंदा संपवलाय, ती आई एकविरा, जिवंत एकविरा आपण पाहावी. मुंबईच्या मार्केटमध्ये तिच्यासाठी आम्ही संघर्ष केला. उरणच्या करंजा, मोरा मार्केटमध्ये आम्ही संघर्ष करतोय. त्या मच्छीमार महिलांचं पुनर्वसन झालं पाहिजे, हीच एकविरेची आईची पूजा आहे. आणि म्हणून कुठल्या अस्मितेवर आम्ही भडकायचं, कुठल्या अस्मितेवर आम्ही डोकी फोडायची आणि कुठल्या अस्मितेवर एकामेकांचे जीव घ्यायचे, 1 फुटाच्या जागेसाठी शेजाऱ्याला, भावाला मारणारे आपले लोक यांनी कधीतरी चिंतन केलं पाहिजे. आपला शत्रू हा गावाच्या बाहेर आहे. त्यांनी गावाच्या बाहेरच्या जमिनी संपवल्यात आणि असलेली गावठाणं आज अनधिकृत ठरवणारे जिल्हाधिकारी कुठल्या जातीचे आहेत, मुख्यमंत्री कुठल्या जातीचे आहेत, उपमुख्यमंत्री कुठल्या जातीचे आहेत, यांचं आमचं कुठले संबंध आहेत? जर धर्म बांधव असतील तर ती आमची गावठाणं आणि घरं अनधिकृत का ठरवतात? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्यामध्ये पोलीस प्रशासनाला, शासनाला माझी विनंती आहे, जे कायदे होत आहेत ते कायदे हे लोकांना न समजवता आपण इथल्या लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तर हे कदापि सहन केलं जाणार नाही. मला खरं म्हणजे फेसबुकला दुपारी बोलायची वेळ याची आली, कारण का या लढ्याला आज पैशाची कमतरता आहे.
स्वतःचं घर मोजायला लोक पैसे खर्च करत नाही. घराची मार्केटमध्ये किंमत 5 कोटी आहे. पण या 5 कोटीच्या घराला 5,000 रुपयाचा सर्व्हे करून आम्ही नकाशा बनवला पाहिजे. तो प्रस्ताव शासनाला दिला पाहिजे. यासाठी जर लोक पैसे खर्च करत नसतील आणि त्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत असतील, नक्की आपला धर्म म्हणजे काय हे सांगायची वेळ आली. आणि म्हणून अर्जुनाची जी लढाई चालू होती, त्या लढाईचा अर्थ मी अनेक सभांमध्ये सांगतो, की अर्जुन म्हणजे पांडव. या पांडवांना आपलं स्वतःचं राज्य पाहिजे. राज्य म्हणजे जमीन. अशी मागणी सगळ्या पांडवांकडून आली. तेव्हा ते दुर्योधनाला सांगतात, की आपण चुलत भावंड आहोत. तुम्ही समजा सातारा सांगलीचे असाल, तुम्ही बारामतीचे असाल, आम्ही मुंबईचे आहोत. जेवढा अधिकार तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा या महाराष्ट्रावर आहे, तिथं कोकणातल्या लोकांचा पण आहे. मग आमच्या वाट्याची जमीन आहे, मालकी हक्काने आम्हाला द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं, आमच्या मालकी हक्काचं पाणी द्या. नारायण नागूंनी सांगितलं, आमच्या मालकी हक्काची जमीन द्या. आज आम्ही नवी मुंबईतले दशरथ भगत सारखे नेते आहेत, जे मच्छीमारांचं दुःख जाणतात. ते सांगतात, की आमच्या हक्काचा समुद्र आम्हाला द्या. म्हणजे कसेल त्याची जमीन तसा कसेल त्याचा समुद्र. ज्याचे आरमार त्याचा समुद्र. हा छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आज मुंबईमध्ये आंदोलन व्हायत, मच्छीमारांचे आंदोलन सुरू आहेत. ही आम्हाला द्या असा प्रश्न करणारे आजच्या काळातले जे लोक आहेत, हे अत्यंत महत्वाचे लोक आहेत. आणि हे लोक म्हणजे दिबा पाटलांचे वारसदार आहेत. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करताना हे सांगतो, की आजच्या घडीला जी आपली आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाला आपल्या समाजाने विचार करून पाठिंबा द्यावा. असं म्हणत नाही, मी सांगतोय म्हणून अंधश्रद्धेने आपण देऊ नका. तुमच्या बुद्धीला पटत असेल द्या, नसेल पटत तर अजून 5 वर्ष समजवायला मी तयार आहे. परंतु या समजवण्यामध्ये या जमिनी जर लोकांनी ह्या खाल्ल्या, सरकारच आपलं शत्रू आहे, जर खाल्ल्या तर आपण जायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून समुद्र हक्क असेल, जमीन हक्क असेल, या हक्कांचा एक विचार आहे. आणि हा विचार दिबा पाटलांनी सांगितला. 5 हुतात्मे दिले आणि आम्हाला इथे वाचवलं. आणि म्हणूनच दिबा पाटलांना देव न मानणारा देव माणूस असा शब्दप्रयोग केला जातो. आणि म्हणून महाभारतातला हा जो प्रसंग आहे, की अर्जुनाला त्याच्या वाट्याचं राज्य हवं, जमीन हवं, अशी त्यांनी मागणी केली. आणि ज्यांना भगवान श्रीकृष्ण आपण म्हणतो, ईश्वर म्हणतो, त्यांच्या समोर जमिनीची मागणी करणारा अर्जुन, खरं म्हणजे देव समोर आहे, मग जमिनीची मागणी कशाला करायला पाहिजे होती? स्वर्गाची केली असती. परंतु जमिनीशिवाय संसार होत नाही, जमिनीशिवाय राज्य होत नाही, हे सत्य अर्जुनाला माहित होतं. आणि अर्जुन म्हणतो, की आम्हाला आमच्या वाटेची जमीन पाहिजे. तेव्हा दुर्योधन म्हणतो, की आपल्या सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा जमीन देत नाही, काय करायचं असेल ते कर. भगवान श्रीकृष्णाला, देवाला सुद्धा तो दुर्योधन घाबरला नाही, अर्जुनाला तर नाहीच. आणि महाभारताचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर समोर जेव्हा गुरुजी आले, चुलते आले, पुतणे आले, तेव्हा अर्जुन शस्त्र खाली ठेवतो आणि म्हणतो, की जमिनीसाठी युद्ध करायचं, जमीन नसेल तरी चालेल, पण मी युद्ध करणार नाही, कारण माझ्या नातेवाईकांना मारणार नाही, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, की जमीन आणि जागा हे माणसाला भेटलं पाहिजे, त्याशिवाय तो जगू शकत नाही. आणि म्हणून मी युद्धाचं समर्थन करत नाही श्रीकृष्णाने सांगितलेल्या, मी भगवान बुद्धाचं समर्थन करेन, की पाण्यासाठी तुमचं रक्त सांडू नका, हे रोहिणी नदीच्या लढ्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि म्हणूनच भारताचं जे संविधान आहे, हे युद्धाचं समर्थन करणारं संविधान नाही, हे तर शांतीचं संविधान आहे. आणि कायद्याने आपल्या जमिनीचा हक्क आपल्याला भेटला पाहिजे. आणि तुम्ही ताकदीचे लोक असताल, संघर्षशील लोक असाल, मग पाकिस्तान असेल, चीन सुद्धा तुम्हाला घाबरणार आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धाची ही जी शिकवण आहे, की आपल्या हक्कांसाठी आम्ही पहिल्यांदा जागृत असलं पाहिजे. आपण एकमेकांचं प्रबोधन केलं पाहिजे. आपण जर हक्काने आपल्या लोकांना सांगितलं, निश्चितपणे परिवर्तन होईल. जेव्हा हे परिवर्तन शक्य नसेल, तर त्याला उत्तर आगरी कोळ्यांनी काय द्यावं, हे बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागूंनी संविधानात सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, जरूर तिथे संघर्ष झाला पाहिजे. आणि म्हणून हा जो संघर्ष आहे, आपल्या घरांचा, जमीन हक्कांचा आणि पाण्याचा संघर्ष आहे, एवढंच माझं सांगणं आहे. आणि म्हणून समाजातल्या तरुणांना माझी विनंती आहे, आपले लढे हे आपल्या कुटुंबाला, आपल्या आईवडिलांना, आपल्या बहीण भावंडांना सुखी करणारे असले पाहिजे. आपल्या तरुणांचं शिक्षण, आपल्या व्यवसाय यांना ताकद देणारे असले पाहिजे. भावनेच्या भरात येऊन चुकीचं पाऊल कोणी उचलू नये, एवढी माझी विनंती आहे. आणि आम्ही सुद्धा यावर सगळे लक्ष ठेवून आहेत. फक्त मला प्रश्न असा पडला, की हे जे हेदुटणे, उसाटणे, कल्याण डोंबिवली, मुंबई यामध्ये गावठाण हक्कांचे लढे आहेत, जमीन हक्कांचे लढे आहेत. या लढ्यांना आजचा समाज पाठिंबा का देत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या राज्यकर्त्यांनी, या महान नेत्यांनी आपल्या आंदोलनाला कसा पाठिंबा मिळवला असेल, हा प्रश्न मलाही आज पडतोय. आणि त्यांच्या विचारातून याची उत्तरं शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी बुद्धी तोकडी आहे. मी आपल्याला विनंती करतो, गावठाण आणि प्रॉपर्टी कार्डच्या लढ्याला समाजाने पाठिंबा देण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मी आपल्याला विचारतो. आपण सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, परंतु आपला समाज वाचला पाहिजे.
आपला समाज जगला पाहिजे, आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे. हे होत असताना दुसऱ्या कुठल्या जातींनी, दुसऱ्या कुठल्या समाजाने उद्ध्वस्त होऊ नये, ही पण माझी विनंती आहे. कारण या देशामध्ये विविधता हीच एकता आहे. सर्व जाती धर्माचे लोक, अगदी उच्चवर्णीय म्हणजे आमचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे किंवा फडणवीस असतील, यांनी आज क्लस्टर मीरा भाईंदरला लावले, म्हणून त्यांना मी शत्रू मानत नाही. त्यांची पण घरं जिथे असतील तिथे सुखाने नांदावेत, ते पण राहावेत. परंतु आपलं घर आहे जिकडे, ते नागपूरला असेल, साताऱ्याला असेल, बारामतीला असेल, म्हणून तुम्ही आगरी कोळ्यांची गावठाणं पाडत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, रायगडमध्ये, कोकणामध्ये आमचं अस्तित्व हे आम्हाला कायम ठेवायचं आहे. कारण आमचा एक पाय जमिनीवर आहे, दुसरा पाय पाण्यामध्ये आहे. आमच्या ताटामध्ये एक अन्न भात आहे, तर दुसरं अन्न हे मासा आहे. माशाशिवाय आम्ही जगू शकत नाही, दत्ता पाटलांनी पण सांगितलं. आणि म्हणून माझी विनंती आहे तरुणांना, की आपल्याला जर काही कळत असेल तर फेसबुकवर प्रतिक्रिया द्या आणि या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपणच सांगायचं. हा लढा तुम्हालाच चालवायचा आहे, एवढी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. एकविरा आईचा मी विजय कायम होईल हे सांगतो, कारण तो मातृसत्ताक विचार आहे. जगामध्ये स्त्रियांना अधिकार देणारा एकमेव धर्म कोणता असेल तर एकविरा आईचा असेल. याच्यावर म्हणजे सूर्यावर जर कोणी थुंकलं तर थुंकी आपल्याच तोंडावर पडते, हे निसर्ग सत्य आहे. आणि म्हणून याची काळजी करू नका. एकविरा आईसारखं जीवन, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, दिबा पाटलांसारखं, दत्ता पाटलांचं जीवन आपण जगूया. आपल्या जीवनामध्ये वास्तव असेल, शील असेल, तत्वज्ञान असेल, तर आपल्यावर किती लोक थुंकली तरी ती थुंकी त्यांच्याच तोंडावर पडणार आहे. आणि विजय हा इथल्या मातृसत्ताक, आगरी कोळी, भंडारी, सागरपुत्रांचा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा होणार आहे. लोकनेते दिबा पाटलांचा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाचा विचार आहे. हे जागतिक सत्य सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. आई एकविरेचा विजय असो.